अंगणवाडी सेविकांचं मानधन गेल्या 10 महिन्यांपासून रखडले। लाडकींच्या अर्जाच्या नोंदी केल्याचं मानधन मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे आता घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी नकार दिलाय। छत्रपती संभाजीनगरातील 2580 अंगणवाडी सेविकांचं मानधन हे गेल्या 10 महिन्यांपासून थांबलंय। प्रत्येकी एका अर्जाला 50 रुपये देणार असल्याचं सांगितलं होतं। त्यामुळे आता प्रत्येकी अंगणवाडी सेविकेचं 40 ते 50 हजार मिळाले नाहीत असा आरोप त्यांनी केलेला आहे। जे लाभार्थी आहे काय घरात 2244 ते अपात्र करण्यास त्यांनी सांगितलेले सर्वेनुसार तुम्ही तर अपात्र न करता त्यांचं म्हणणं आहे की आमची सगळ्यांची नावं यादीत आली पाहिजे आणि आम्ही दिल्यानंतर त्या म्हणणार आहे आम्हाला की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ही योजना दिलेली आहे लाडकी बहिणीची, तुम्ही कोण आहे? सर्वे करताना बऱ्याच अडचणी येत आहे, त्याच्यामुळे सर्वे आम्ही करणार नाही आहे। सर्वेप्रमाणे आमचे 50 रुपये बाकी आहे शासनाकडे आणि कुठल्याच सेविकेला आतापर्यंत पैसे मिळालेले नाही। जेव्हा आम्ही लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले तेव्हा आम्हाला शासनाने जाहीर केलेल्या GR-नुसार 50 रुपये प्रति फॉर्मने ते पैसे देणार होते, पण अद्यापही 1 वर्ष उलटून गेलेले आहे तरी पण आम्हाला अद्यापही त्याप्रमाणे पैसे मिळालेले नाही। याबाबत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर इथे निवेदन दिलेले आहे। जोपर्यंत आम्हाला तुम्ही पैसे देणार आहे तोपर्यंत आम्ही अपात्र लाभार्थ्यांचा सर्वे करण्यात येणार नाही असा ठाम निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे। साधारण जिल्ह्यातील एकूण 3580 अंगणवाडी सेविका आहेत, त्यामधून 2580 सेविकांनी फॉर्म भरलेले आहेत। तेवढे सगळ्यांचे 2580 सेविका यांचे पैसे सगळ्यांचे राहिलेले आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।